पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात सोमवारी दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडवली। शिवाजीनगर, पाणेर, हडपसर या भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली, तर विदर्भातील वाशिम जिल्ह्यात देखील पावसाच्या सरी कोसळल्या। या अवेळी आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी आंबा, कांदा आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते। हवामान विभागाने पुढील 2 ते 3 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवलाय। 4 एप्रिल पर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे। 1 एप्रिल पासून पावसाची तीव्रता वाढणार असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। लग्नांमधील अनावश्यक खर्च आणि बडेजावाला फाटा देत अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील 2 कुटुंबांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवलाय। कोतुळ येथील अनिकेत देशमुख आणि निफाड येथील कल्याणी कुंदे यांचा विवाह कोणत्याही डामडौलाशिवाय अवघ्या काही तासांमध्ये पार पडलाय। सकाळी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला। दोन्ही कुटुंबियांना स्थळ पसंत पडल्यानंतर दुपारी साखरपुडा आणि सायंकाळी गोरज मुहूर्तावर मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत लग्न लावून नवरीला घरी नेण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला। डीजे, घोडा, भव्य मंडप आणि शाही जेवणावळीवर होणारा लाखो रुपयांचा खर्च टाळून या उच्च शिक्षित जोडप्यानं साध्या पद्धतीनं गृहप्रवेश केला। वेळेची बचत आणि सामाजिक भपकेबाजीला लगाम लावणाऱ्या या निर्णयाचं सर्व स्तरांमधून कौतुक होत असून हा सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरलाय। देशाच्या जनगणनेचं बिगुल वाजलं असून 1 एप्रिल 2026 पासून पहिल्या टप्प्यातील घर सूचीकरण प्रक्रियेला सुरुवात होतीये। केंद्रीय गृह मंत्रालयानं या पहिल्या टप्प्यासाठी 33 प्रश्नांची प्रश्नावली निश्चित केली असून यामध्ये प्रथमच दीर्घकाळ एकत्र राहणाऱ्या लिव्ह इन जोडप्यांना विवाहित म्हणून गणले जाणार आहे। ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपाची असून नागरिकांना ऑनलाईन पोर्टलद्वारे स्वतःची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। 30 लाख कर्मचारी मोबाईल ॲपद्वारे ही माहिती संकलित करणार असून ही जनगणना पूर्णपणे कागदमुक्त असेल। यावेळी घरांच्या जिओ टॅगिंगवर विशेष भर देण्यात येणार असून नकाशामुळे आपत्कालीन मदत, शहरी नियोजन आणि मतदार यादीतील त्रुटी दूर करणे सुलभ होईल। विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या जनगणनेत जातीनिहाय डेटा डिजिटल पद्धतीनं गोळा केला जाणार आहे। कोरोनामुळे लांबणीवर पडलेली ही प्रक्रिया आता 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले असून यामुळे देशातील स्थलांतर आणि शहरीकरणाचा अचूक डेटा उपलब्ध होणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा कडक शब्दांमध्ये तंबी दिली आहे। समुद्रातील महत्त्वाचा व्यापारी मार्ग असलेला होर्मुझची सामुद्रधुनी इराणने तात्काळ व्यापारासाठी खुली करावी, अन्यथा इराणमधील वीज प्रकल्प आणि तेल विहिरी पूर्णपणे नष्ट केल्या जातील, असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की जर इराणने लवकर तडजोड केली नाही तर अमेरिकन सैन्य त्यांच्या ऊर्जा प्रकल्पांवर भीषण हल्ला करेल। ट्रम्प यांच्या मते अमेरिकेची सध्या इराणमधील एका समजूतदार गटाशी चर्चा सुरू आहे आणि त्यात प्रगतीही होतीये। मात्र ही चर्चा यशस्वी न झाल्यास 6 एप्रिल नंतर अमेरिका कारवाई करू शकते। यामध्ये इराणला पाणी पुरवठा करणारे प्रकल्प देखील निशाणावर असतील, असं त्यांनी स्पष्ट केलंय। दुसरीकडे मात्र इराणने अमेरिकेसोबत कोणतीही थेट चर्चा सुरू असल्याचं नाकारलंय। या तणावामुळे आखाती देशांमधील परिस्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सरकारी नियमांनुसार 1 एप्रिल 2026 पासून नोकरदारांसाठी एक मोठा बदल होतोय। आतापर्यंत तुम्हाला कंपनीकडून टॅक्स भरण्यासाठी जो फॉर्म 16 मिळायचा तो आता बंद होणार असून त्याऐवजी फॉर्म 130 दिला जाणार आहे। हा नवीन फॉर्म म्हणजे तुमच्या पगाराचा आणि कापलेल्या टॅक्सचा एक डिजिटल पुरावा असेल। यामध्ये तुमच्या पगारातून किती टॅक्स कापला आणि तो सरकारकडे जमा झाला की नाही याचा संपूर्ण हिशोब असेल। विशेष म्हणजे ज्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन किंवा व्याजातून उत्पन्न मिळते त्यांना आता बँकांकडून हा फॉर्म दिला जाईल। हा फॉर्म पूर्णपणे डिजिटल असेल, त्यामुळे त्यात चुका होण्याची शक्यता देखील कमी असेल। यामुळे तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे आणि पारदर्शक होणार आहे। थोडक्यात सांगायचं तर टॅक्सची सर्व माहिती आता एकाच ठिकाणी आणि स्पष्टपणे उपलब्ध असेल। भारतीय वाहन बाजारात लोकप्रिय असलेल्या किया सेल्टॉस या एसयूव्हीनं सुरक्षेच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे। भारत NCAP द्वारे करण्यात आलेल्या क्रॅश टेस्टमध्ये या कारला तब्बल 5 स्टार रेटिंग मिळालं असून ती आता आपल्या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित कार ठरली आहे। प्रौढांच्या सुरक्षेसाठी सेल्टॉसने 32 पैकी 31.70 गुण तर मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 45 गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे। विशेष म्हणजे या कारच्या सर्व व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्स, ABS आणि हिल स्टार्ट असिस्ट यांसारखे प्रगत सेफ्टी फीचर्स देण्यात आलेत। या टेस्टमुळे किया कंपनीने सुरक्षिततेच्या बाबतीत
दिग्गज कंपन्यांच्या गाड्यांनाही मागे टाकले असून ग्राहकांचा या गाडीवरील विश्वास आता अधिक वाढणार आहे. स्मार्टफोन प्रेमींची लाडकी कंपनी OnePlus आता लोकप्रिय नॉट सिरीज अपडेट करण्यासाठी सज्ज झाली असून लवकरच OnePlus Nord CE6 Lite हा नवा फोन बाजारात येतोय. या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 7000 mAh ची शक्तिशाली बॅटरी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे युजर्सना वारंवार चार्जिंगच्या कटकटीतून सुटका मिळेल. 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये वेगवान कामगिरीसाठी MediaTek प्रोसेसर दिला जाऊ शकतो. मे 2026च्या सुमारास हा फोन भारतात लॉन्च होणार असल्याची शक्यता असून याची सुरुवातीची किंमत साधारणपणे 23,000 रुपयांच्या आसपास असू शकते. आकर्षक डिझाईन आणि दमदार बॅटरीमुळे हा फोन तरुणांच्या पसंतीस उतरण्याची चिन्हे आहेत. जागतिक तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेच्या सावटाखाली आज भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. सोमवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स 1636 अंकांच्या घसरणीसह 71,947 वर स्थिरावला, तर निफ्टी 488 अंकांनी घसरून 22,331 वर बंद झाला. अमेरिका आणि इराणमधील युद्ध परिस्थितीमुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली असून याचा थेट फटका बाजाराला बसलाय. विशेषतः बँकिंग क्षेत्रात मोठी विक्री झाली, ज्यामध्ये HDFC आणि SBI सारखे दिग्गज समभाग 5% कोसळले. या एकाच दिवसाच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 10 लाख कोटी रुपये बुडाले असून रुपयाने देखील डॉलरच्या तुलनेत 95चा ऐतिहासिक नीचांक गाठलाय. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तेल कंपन्यांच्या शेअर्सवरही दबाव दिसून आलाय. प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या मातोश्री स्वर्णलता यांचं निधन झालंय. त्या 86 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी प्रकाश राज यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात प्रकाश राज आणि त्यांचे कुटुंबीय असा परिवार आहे. बँगलोर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. स्वर्णलता यांचा जीवन प्रवास अत्यंत संघर्षाचा आणि प्रेरणादायी होता. एका रिफॉर्म सेंटरमध्ये लहानाच्या मोठ्या झालेल्या स्वर्णलता यांनी परिचारिका म्हणून काम करत असताना कुटुंबाची धुरा समर्थपणे पेलली होती. प्रकाश राज यांच्या यशात आणि जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा होता. विशेष म्हणजे 26 मार्च रोजी प्रकाश राज यांनी आपला वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर काही दिवसांमध्येच ही दुर्दैवी घटना घडली. IPL 2026 मधील मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यात एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. KKRचा कर्णधार अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे मैदानाबाहेर जात असतानाच त्याचा उत्साह वाढवण्यासाठी रोहित शर्मानं मजेशीर डान्स केला. वेदनेत असूनही रोहितची ही कृती पाहून रहाणेला हसू अनावर झालं. क्षेत्ररक्षण करताना पायाला क्रॅम्प आल्यानं रहाणेला मैदान सोडावं लागलं. त्याच्या अनुपस्थितीत रिंकू सिंगने नेतृत्व केले. त्यापूर्वी रहाणेने 67 धावांची झुंजार खेळी केली होती. रोहितनं रहाणेला प्रेमाने मिठी मारून निरोप दिला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.